तुम्ही जर वेट लॉस करत असाल किंवा डायबेटिक पेशंट असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून इन्स्टंट इडली बनवतोय. रोज रोज ज्वारीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही इडली बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला मग ही ज्वारीच्या पिठापासून इडली कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. इडली बनवण्यासाठी आधी आपल्याला पीठ भिजवावं लागेल. त्यासाठी इथं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. वजनाने हे साधारण 100 ग्रॅम आहे. रोजच्याच वापरातलं भाकरीसाठी आपण जे पीठ दळून आणतो तेच हे पीठ आहे. पीठ न चाळताच घ्या, कोंड्यामध्ये पण खूप सारे पौष्टिक घटक असतात. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे. रवा न भाजताच घ्यायचा. बारीक किंवा मोठा कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 1 वाटी दही घेतले. दही शक्यतो आंबट घ्या. हे दही घट्ट असल्यामुळे मी 1 वाटी घेतले, पण जर तुमचं दही पातळ असेल तर दही जरा कमी घ्या. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आधी दह्यामध्येच हे पीठ भिजवून घ्या, म्हणजे मग पुढे तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल. सुरुवातीला 1 वाटी पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा अंदाज घेत घेतच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी अजून अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्स करून घेते. तर हे पीठ आपल्याला फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही नाही भिजवायचं. पिठाची साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट पीठ असंच ठेवून द्यायचं, म्हणजे मग रवा चांगला भिजला जाईल. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण ह्या इडल्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूयात. तर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालूयात. शेंगदाणे मी चांगले खरपूस भाजून घेतले होते आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही साल तशीच ठेवली तरी चालेल. त्यानंतर आता यामध्ये पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची. त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि थोडेसे पुदिन्याचे पानं घालायचे. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालून हे फिरवून घ्या, म्हणजे मग शेंगदाणे आणि खोबरं चांगलं बारीक वाटलं जाईल. तर घट्ट पातळ तुम्हाला कशी चटणी आवडते त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठेवा. तर बघा काय सुंदर रंग आलेला आहे चटणीला. आता यावर मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर खूप टेस्टी लागते ही चटणी. तर आपली ही चटणी तयार झाली आहे, जरा साईडला ठेवून देऊया. आणि इकडे आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. रव्याने पाणी शोषून घेतल्यामुळं पीठ पहिल्यापेक्षा जरा घट्ट झालंय. इडल्या बनवण्याआधी आपल्याला प्लेटला तेल लावून घ्यावं लागेल, म्हणजे मग इडल्या खाली चिटकणार नाहीत. त्यानंतर गॅसवर स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं. ही सगळी आधीच तयारी करून ठेवायची. त्यानंतरच आता बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालायचा. ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये हे चांगलं मिक्स करायचं. इनो मिक्स केल्यानंतर लगेचच त्याला उष्णता लागली पाहिजे, म्हणजे मग इडल्या चांगल्या फुगतात. प्रत्येक खणामध्ये चमच्याने पीठ भरायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच ह्या प्लेट्स स्टीमरमध्ये ठेवून द्यायच्या. झाकण लावून 12 ते 15 मिनिट ह्या इडल्या स्टीम करायला ठेवायच्या. 15 मिनिटांनंतर झाकण उघडून प्लेट्स बाहेर काढायच्या. थंड झाल्यानंतर इडल्या काढून घ्या. ज्वारी ग्लुटन फ्री असल्यामुळं पचायला सोपी आहे आणि ज्वारीमध्ये भरपूर फायबर, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम वगैरे असल्यामुळं मधुमेह, वजन नियंत्रण आणि हृदयरोगासारख्या समस्यामध्ये ज्वारी मदत करते. त्यामुळे तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल किंवा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर ज्वारीचा वापर नक्की करा. पण रोज रोज भाकरी खायचा कंटाळा येतो, म्हणून अशी ज्वारीच्या पिठाची इडली तुम्ही बनवून नाश्त्याला खाऊ शकता. ही इडली खूप पटकन तयार होती, फार जास्त काही तामझाम करावा लागत नाही. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. भेटूयात अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन इडलीच्या प्रकारासह. तोपर्यंत धन्यवाद.